नमस्कार. सुमन किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज गाजरं आलेली आहेत बाजारामध्ये छानपैकी. तर मी गाजराचा हलवा बनवत आहे, तर ती रेसिपी तुम्हाला शेअर करत आहे. तर चला आता त्यासाठी मी 1 लिटर दूध घेतलं आहे. ते छानपैकी मी एका पातेल्यामध्ये ओतून थोडा आटायला ठेवला आहे आणि त्यामध्ये मी थोडंसं केशर घातलं आहे. रंग सुरेख येतो त्याच्यामुळे. आता हे दूध मी एका साईडला आटवत ठेवलं आहे. आता मी त्याला आपल्याला अर्ध करून घ्यायचं आहे. एकीकडे मी 1 किलो गाजर खिसून एका पातेल्यामध्ये मी फक्त 1 चमचा तूप घालून छान गाजरं अशी परतून घेते. सुंदर असे आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्याचं पाणी सुटलं, ते पाणी त्याच्यामध्ये सुकून गाजरं अशी आपली चांगली शिजली गेली पाहिजेत. आता हे बघा, मी चांगले परतून गाजर घेतलेले आहेत. तर त्याचं पाणी पण आता आपल्याला सुकत आलेलं आहे, आटलं आहे. आता मी याच्यात साखर घालून घेते. 1 किलो गाजरांना मी बरोबर 1 वाटी साखर घातली आहे. जास्त गोड नाही करायचं आहे. थोडासा खवा पण घालणार आहे. आता ही साखर पण त्याच्यामध्ये छान मुरू द्यायची आहे. गाजरं अगदी आपली सॉफ्ट झालेली आहेत परतून आता मी ते दूध थोडं आटवलं होतं, ते आता गरम गरम दूध त्याच्यात ओतत आहे. असं केल्यामुळे काय होतं, दुधाचा एकदम अगदी थिकनेसपणा आपल्याला गाजरामध्ये छान येतो आणि जास्त गाजरं शिजवावी लागत नाही. दूध अगोदर आटवून घ्यायचं आणि मग हलवा करून बघा तुम्ही, खूप सुंदर होतो. आता हे आपण चांगलं दुधामध्ये आटवून घ्यायचं आहे. आता मी विलायची पूड घालत आहे त्याच्यामध्ये. कलर पण चांगला येत चालला आहे बघा. आता याला चांगलं परतून घ्यायचं आपल्याला. आता जास्त आपल्याला आटवावं लागणार नाही. हे बघा किती रंग सुरेख आलेला आहे. झटपट होतो हा हलवा. आता आपला हलवा तयार व्हायला आला आहे. ह्याच्यामध्ये मी माझ्या घरी थोडासा खवा होता, तो मी आता त्याच्यामध्ये घालणार आहे. हा बघा, थोडासाच खवा आहे, तो त्याच्यात घालून घेणार. आता खवा घालून आपल्याला छान त्याला एकजीव करून घ्यायचा आहे. बाजारामध्ये आत्ता जानेवारी महिन्यामध्ये खूप छान अगदी लाल कलरची गाजरं येतात. आता छान परतून बघा, आपला हलवा आता तयार होतोय झटपट. आता माझ्याकडे ना हे एक पॅकेट होतं बदाम मिक्सचं, बाजारामध्ये मिळतं हे पॅकेट, ते पण मी त्याच्यात घालते. त्याच्यामुळे आपल्याला ड्रायफ्रूट घालण्याची गरज नाही. माझ्या नातींना ड्रायफ्रूट आवडत नाही कशामध्ये घातलेले, म्हणून मी काय करते, हे बदाम मिक्सची पावडर आणते, ही घालते. त्याच्यामुळे खूप चांगली चव येते हलव्याला. तर हलवा तयार आहे. आपण डिशमध्ये काढून घेऊया. तर बघा किती मस्त हलवा झालेला आहे. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.